नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपण आज या नवरात्रीच्या नवदुर्गेच्या रूपांची माहिती आज आपण पुन्हा घेत आहोत. गेले 7 दिवस आपण दुर्गेच्या अनेक रूपांची माहिती घेतली आणि आता 8वा आणि 9वा दिवस आपण पाहणार आहोत. या नवरात्रीत 9 देवी आहेत. वराह पुराणामध्ये एक श्लोक आहे, प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता उत्कानितानि नामानि ब्रह्माणेव महात्मना. अशा ह्या नवदुर्गांची माहिती आपण ह्या श्लोकामधून सुद्धा ऐकत आहोत आणि गेले 7 दिवस आपण ह्या सर्व दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची माहिती आपण सगळेजण ऐकत आहोत. आणि आज 8वा दिवस नवरात्रातला आहे आणि त्या दिवसाची गौरी आहे, ती म्हणजेच महागौरी. ही नवरात्रीची 8वी देवी आहे. देवी गौरी ती 8 वर्षाची असल्याचे मानले जाते. देवी गौरी शिकवते की जीवनात कोणत्याही क्षेत्रात आपण काही काम करत असलो तर तिथे आपण एकनिष्ठपणा असणं खूप गरजेचं आहे. स्वभावात निरागसता असावी. मनात छळ, कपट, भावना, अहंकार असेल तर यश आपल्याला कधीच मिळत नाही. अशी ही महागौरी म्हणजेच पार्वती स्वरूप असलेली ही महागौरी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी या देवीने खूप तपश्चर्या केलेली असं सुद्धा आपण ऐकतो. आणि त्यानंतर 9व्या दिवसाच्या दुर्गेचा अवतार आपण पाहणार आहोत, ती म्हणजेच देवी सिद्धिदात्री. सिद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्याला ह्या देवतेचं आराधना करणं खूप गरजेचं आहे. नावाप्रमाणे सिद्धिदात्री म्हणजे यश, सिद्धी देणारी. जेव्हा आपण नवरात्रीच्या 8 देवींची पूजा करतो तेव्हा सिद्धिदात्री यश देते. जर आपल्याला कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर आपल्याला ह्या 8 गोष्टी नेहमी आपल्या हृदयात आणि मनात ठेवल्या पाहिजेत. त्यांचे पालन केले तर आपल्याला नक्कीच यश मिळेल. कोणत्याही गोष्टीत सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर एखादी गोष्ट साध्य करायची असेलच तर ती आपल्या मनात खोलवर रुजवावी लागेल. यावरून माझ्या गुरूंनीच म्हणजे किरण खोत सरांनी एक सांगितलेली गोष्ट मला आठवते, ती म्हणजे जर आपल्याला एखादा आपला गोल असेल, ध्येय असेल, ते साध्य करायचं असेल तर ते प्रथम आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं. आणि नक्कीच ते ध्येय गाठण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर त्या मार्गातील सर्व दरवाजे आपोआपच उघडत जातात. तर नक्कीच आपण अशा अनेक गोष्टी ह्या बोधातून सुद्धा आपण शिकून जाऊ शकतो. तर ह्या नवरात्रामध्ये आपण 9 दुर्गेचे अवतार या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि आपल्यापर्यंत पोचलेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. अशाच काही विविध नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्यासमोर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. या देवी सर्वभूतेषु सिद्धिदात्री रूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै.